आपले प्रतिनिधी यवतमाळहून संजय राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, यवतमाळमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी मतदानाची तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? मध्ये जर पाहिलं तर मागील जे आहेत 2 डिसेंबर रोजी जी मतदान प्रक्रिया पार पडणार होती, त्या ठिकाणी पाहिलं तर 9 जे आहेत या ठिकाणी नगरपालिकेचे जे आहेत मतदान पार पडलेलं. त्यानंतर उर्वरितचे जे आहेत काही कारणामुळे जे आहेत न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर पाहिलं तर आज 20 डिसेंबर रोजी जे आहेत दिग्रस असेल, वणी असेल आणि त्यानंतर पाहिलं तर यवतमाळ असेल, अशा 4 ठिकाणी जे आहेत या ठिकाणी मतदान आज पार पडणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। मी आहे सध्या यवतमाळच्या जे आहे एका पोलिंग बूथवरती, या लोकनायक पोलिंग बूथवरती। या ठिकाणी पाहिलं तर जवळपास सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि यवतमाळ शहराची लोकसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पाहिलं तर मतदान जे आहेत 2,32,000 पेक्षा जास्त आहे आणि जवळपास पाहिलं तर 248 मतदान केंद्र जे आहेत ते पूर्णतः या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसाचा तगडा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पाहिलं तर 58 जे सदस्य पदासाठी 299 जे आहेत उमेदवार रिंगणात उतरलेले आहे। भाजपा असेल, काँग्रेस असेल, शिंदे सेना असेल, उद्धव सेना असेल, बसपा असेल, असे जे आहेत एकूण 9 जे आहेत उमेदवार या रिंगणात या उभे आहेत अध्यक्षपदासाठी। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत सुद्धा होणार आहे। तिरंगी लढत या ठिकाणी आहेत। दुसरीकडे पाहिलं तर मंत्री संजय राठोड असेल, मंत्री अशोक उईके असेल, माजी मंत्री जे आहेत शिवाजीराव मोगे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी जे पणाला लागलेली आहे। नीलम जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे प्रचार सभा झाल्या होत्या त्या संदर्भात काय माहिती आहे? एकंदर पाहिलं नीलम, काल सायंकाळी 10 वाजेपर्यंत जर पाहिलं तर मोठे सभा या ठिकाणी पाहायला मिळाली। अनेक कॉर्नर सभा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्या उमेदवाराला मतदान आपल्या पदरी कसं पडेल ह्याकडे जे आहेत मंत्री संजय राठोड असेल, मंत्री इंद्रनील नाईक असेल, माजी मंत्री जे आहेत या ठिकाणी मोगे असेल किंवा मंत्री जे आहेत अशोक उईके यांची कन्या सुद्धा या ठिकाणी उभी आहे। त्यांच्यासाठी जर पाहिलं तर अनेक कॉर्नर सभा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे आणि आपल्या मतदार जो आपल्याला मतदान कसं करतील यासाठी मोठा संघर्ष त्यांना करावा लागत आहे। नीलम जी, नक्कीच आपण पाहिलं तर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अनेक या ठिकाणी राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेला पाहायला मिळत होता। दुबार मतदार या संदर्भातून विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येत होता। या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली? नक्की नीलम, एकंदर पाहिलं तर अशोक उईके असेल यांच्यावर मोठे आरोप या ठिकाणी झालेले आहे। एकंदर पाहिलं तर काही जे आहेत संघटनेकडनं याकडे पाहिलं तर मोठे जुने प्रकरण या ठिकाणी काढण्यात आले आहे। यांच्या मुलीला मतदान नका करू आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अशोक उईके यांच्यावर जे आहेत मागे जे आहेत त्यांनी काही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुद्धा त्या ठिकाणी जे आहेत विरोधकाकडनं काढण्यात आलेले आहे, काँग्रेसकडनं काढण्यात आलेले आहे। काल या संदर्भात जर पाहिलं तर पत्रकार परिषद सुद्धा घेतली। त्यानंतर जर आहेत आम्ही अशा प्रकारचं कुठलेही जे आहेत नागरिकांवर जे आहेत अन्याय केला नाही असा जे थेट जे आहेत पलटवार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ज्या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिकांकडनं जे आहेत मतदान कसं पद्धत पाडता येईल हे जे आहेत राजकीय पक्षाकडनं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नीलम जी, आपले प्रतिनिधी अंबरनाथहून किरण तेलगोटे जोडले गेले आहेत। किरण, या ठिकाणी अंबरनाथ मधली काय परिस्थिती आहे? थोड्याच वेळात आता मतदानाला सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।